आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार। काय प्रॉब्लेम काय तुला प्रॉब्लेम आहे? मला जे मी मगाशी सांगितलं की हो बाबा थांबले मीच तेच सांगितलं बाळा, ते वेगळं काही सांगितलं नाही। कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय। एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कुणाला पारितोषिकं मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करता येते। हे त्याच्या संदर्भातलं आहे। त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे त्यांना विचारते की तुमच्याशी कोण संलग्न आहे। त्यांनी ज्याला ऑथोराईज केलेलं असतं त्याला आम्ही इथं आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सदस्य करतो। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात तुम्ही काल ज्या पद्धतीने काल तुम्ही संकेत दिलेला आहे किंवा तुम्ही ना इतक्या चुकीच्या बातम्या लावता। मी काल मराठी भाषेत, म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही, मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना क्लीन चिट दिलेली कृषी क्षेत्रामध्ये। इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयीन आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही। जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं। त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही। मग ती काय माझी चूक आहे का? त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं मत। काही लोक म्हणतात की आम्ही सहभाग घेतो आंदोलन करू। मी कुणालाही झापलेलं एक मिनिट, मी कुणालाही झापलं नाही, उगे थापा मारू नको। मी अजिबात नाही, तुम्ही चुकीची बातमी दिली। मी तिथं झापलेलं नाही, मी स्वतःच सांगतोय ना। त्यामध्ये चर्चा करत असताना हे मला एक कळत नाही रे, मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ह्याला का अमके केलं बोलला आणि त्याला काय बोलला। मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये। मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिलाय। मी पण काही शपथ घेतलेली आहे आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो। त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो। त्या भागात जे लोक नोकरी करतात, चाकरी करतात, व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात। त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो। बाकी याच्यात माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो। दादा काही कंपन्या